ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. संपूर्ण मानवजातीचं कल्याण व्हावं या एकाच उद्देशाने अनेक विद्वानांनी, थोर पुरुषांनी, संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन करत असताना ते पुन्हा पुन्हा केलेलं आहे. म्हणजे जी गोष्ट कल्याणाची असते ती पुन्हा पुन्हा सांगावी लागते, त्याचा आग्रह धरावा लागतो. ज्याप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलं अभ्यासासाठी कंटाळा करतात, मग त्यावेळी आपल्याला त्यांना पुन्हा पुन्हा अभ्यास करा असं सांगावं लागतं. त्यांना अभ्यासासाठी घेऊन बसावं लागतं. त्या पद्धतीनेच या सगळ्या थोर पुरुषांनी आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं साधन पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. यामागे त्यांचा उद्देश काय आहे तर फक्त येतो हिताचा कळवळा. म्हणून आपणही आपलं हित करून घेण्यासाठी, कल्याण करून घेण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी त्या मार्गाचाच अवलंब करावा लागेल. म्हणून मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. ज्या मार्गावरून हे सगळे सत्पुरुष, संत, विद्वान लोक चालत गेले, त्याच मार्गावरून आपण मार्गक्रमण करूया, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाहीत. चाणक्यांनी सुद्धा आपला हा मार्ग सुकर करण्यासाठी, यशाकडे नेण्यासाठी ज्या अनेक गोष्टी आपल्याला चाणक्य नीतीमधून सांगितलेल्या आहेत, त्या आपण दररोजच्या या श्लोकांमधून अभ्यासत आहोत. त्याचं दररोज नित्यानं चिंतन करतो आहोत. निश्चितच आपल्याला या गोष्टींमधून आपलं जीवन यशाकडे मार्गक्रमित करण्यासाठी उपयोग होत असेल. आजच्या श्लोकांमध्ये चाणक्यांनी काही विशेष गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे मनुष्याने कसं वागावं, कसं वागू नये याचं मार्गदर्शन करत असताना अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा चाणक्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आजचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये चाणक्य काय सांगतात ते पाहूया. विप्रवन्योश्च दंपत्यो स्वामिभृत्ययोः अंतरेण न गंतव्यम हलस्य वृषभस्य च. अर्थात दोन ब्राह्मण, त्यांच्यामधून ब्राह्मण आणि अग्नी या दोघांच्यामधून, पती आणि पत्नी या दोघांच्यामधून, सेवक आणि त्याचा मालक यांच्यामधून, तसेच नांगर आणि बैल यांच्यामधून जाऊ नये. स्पष्टीकरण पाहूया. जिथं दोन ब्राह्मण उभे असतात अशा दोन ब्राह्मणांच्यामधून, दोन विद्वानांच्यामधून जाऊ नये. याच पद्धतीने ब्राह्मण आणि अग्नी यांच्यामधून जाऊ नये. कदाचित तो ब्राह्मण यज्ञ करत असेल, हवन करत असेल, किंवा त्याचं काही अनुष्ठान चालू असेल, म्हणून आपण त्या अग्नी आणि ब्राह्मण यांच्यामधून जाऊ नये. याच पद्धतीने पती आणि पत्नी दोघे जर उभे असतील तर त्या दोघांच्या मधून जाऊ नये. असं जाणं आपल्याकडे अनुचित मानलेलं आहे. मालक आणि त्याचा सेवक जर उभा असेल तर त्यांच्यामधूनही जाऊ नये. कदाचित त्या दोघांमध्ये काही कामाच्या संदर्भात काही विशेष चर्चा चालू असेल. अशा चर्चेमध्ये आपल्यामुळं त्या ठिकाणी व्यत्यय येऊ नये. शिवाय सगळ्यात शेवटी जे सांगितलेलं आहे, बैल आणि नांगर, त्या नांगराला जुंपलेला जो बैल असतो त्या बैल जोडीमधून आणि त्या नांगरामधून जाऊ नये. साहजिकच आपण त्यामधून जर गेलो तर कदाचित आपल्याला शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. चाणक्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं सांगण्याचं कारण एवढंच आहे की मनुष्याची कुठेही निंदा होऊ नये. ज्याप्रमाणे वचनम शीलम आख्याती, मनुष्याचं बोलणं,
त्याचं चारित्र्य सांगत असतं, त्याच पद्धतीने त्याचं वावरणं, त्याचा सार्वजनिक ठिकाणी असलेला वावर हे त्याच्यावरचे संस्कार दर्शवित असतात. वरील सर्व गोष्टींमध्ये जर मनुष्य चाणक्यांना अपेक्षित असलेलं कृत्य करणार नाही तर साहजिकच समाजामध्ये त्याला योग्य असं म्हणवलं जाणार नाही, परिणामतः त्याची निंदा होईल. म्हणून आपला सन्मान वृद्धिंगत होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. गोष्टी अत्यंत साध्या जरी असल्या तरी आपल्याला निश्चितच जीवनामध्ये यशाकडे नेणाऱ्या आहेत. म्हणून या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करूया आणि आपल्या यशाचा मार्ग सुकर करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.